संध्याकाळी. तर आता 5:30 झालेत. थोडंसं मी लवकरच जेवणाला सुरुवात करते, कारण आहे ना, मी बोलली ना मला मेहंदी लावायची आहे. तर मी सकाळी मेहंदी भिजवून ठेवली आहे. तर विचार केला की 7 वाजता मेहंदी लावेल, त्यानंतर मग 9 वाजेपर्यंत पाणी येईल, तर 9 वाजता मी कामं आवरून मेहंदी धुवून टाकेन. तर अशा हेतूने मी आज केलं होतं, पण झालं काय माहिती, आज पाणीच नाही आलं. पण मी 7 वाजता मेहंदी लावली होती. तर त्या अगोदर म्हटलं मी आपली जेवणाची तयारी करते. दूध ठेवलं आहे गरम करायला आणि म्हटलं दूध गरम होते तोपर्यंत आपण इथेच उभं राहूया. मग थोड्या वेळानं दुधाचा गॅस बंद केल्यानंतर मग मी बाहेर जाऊन बसली बीन्स तोडायला आणि त्यानंतर ही सगळी प्रिपरेशन केली आहे मी भाजीला आणि आमटीला. कांदा टोमॅटो वगैरे त्यानंतर आपण हे मीडियम गॅसवरती शिजायला ठेवू. आणि आता मी आमटी बनवते मुगाची, जे आपले हिरवे मूग असतात ना त्याची. तर तेल गरम करायला ठेवलं मी, त्याच्यामध्ये हिंग, जिरं, कढीपत्ता घातला आणि त्यानंतर हे घातले कांदा.
मी ते काही शूट नाही केलं, मी बस लावली. फक्त एवढंच काय झालं की मला थोडीशी ती कमी पडली मेहंदी, कारण इतके दिवसांनी मी मेहंदी म्हणजे लावली ना, हातामध्ये घेतली की मला कळलंच नाही की बाबा किती होईल. मला वाटतं 5 वर्षापूर्वी जेव्हा माझ्या दादाचं लग्न होतं ना, तर त्यावेळेला मी मेहंदी लावली. त्याच्यानंतर अजूनपर्यंत मेहंदी लावलीच नाही. म्हणजे यायचं डोक्यात, पण असं होतं ना कधी कधी की आपण आपल्यासाठी एखादी गोष्ट करायला लागली की जाऊ दे असं होतं. तर मग मी मेहंदी वगैरे आज फायनली लावली. त्यानंतर त्या अगोदर बाकीच्यांना जेवायला वगैरे दिलं होतं आणि मग 9 वाजता मी जेवली. आज काय पाणी आलंच नाही, पाण्यानं दांडी मारली आणि मग मी केस वगैरे धुवून घेतले, मी जेवली आणि आता मी सगळं हे आवरते. आणि हा छोटासा व्लॉग मी आता इथेच एंड करते. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल, थोडंसं कुठंतरी माझी व्लॉग तुम्हाला कनेक्ट होत असतील, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय.